मित्रांनो, या प्रकारचा मेरिट ठरवणारा प्रश्न आपल्याला हमखासपणे विचारला जातो. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट असून त्यांची परिमिती 1020 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? आपल्याला विचारलेलं काय आहे? आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला आयताची लांबी रुंदी माहिती असली पाहिजे, परंतु वाक्यामध्ये लांबी दिलेली नाही, रुंदीही दिलेली नाही. मग करणार काय? तर पहिल्या वाक्यात दिलेलं आहे आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून. म्हणजे काय? आपण मान्य केली पाहिजे आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट, म्हणजे रुंदीला x मानलं तर लांबीला 2x मानलं पाहिजे. पुढे काय दिलं? आता त्याची परिमिती 1020 सेंटीमीटर आहे. आयताची परिमिती काढतो कसं? परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. मग चारही बाजू माहितीत का? माहिती. ही 2x आहे म्हटल्यावर ही सुद्धा 2x असणार, हा x आहे म्हटल्यावर ही सुद्धा x असणार. मग चारही बाजूंची बेरीज केली तर किती होणार? 2x आणि 2x झाले 4x, हा एक 5x आणि हा एक 6x, म्हणजे 6x आपल्याला परिमिती दिसते. मग 6x ची व्हॅल्यू किती आहे? 1020 आहे. मग आपल्याला एका x ची व्हॅल्यू काढता येईल का? काढता येईल. कसं काढणार? हा जो 6 गुणिला आहे तो भागीला होईल. 1020 भागीला 6 केलं तर काय होणार? 6 1 6 उरले 4 6 7 42, हा शून्य आहे तसा घेतला. x ची व्हॅल्यू आली 170. 170 म्हणजे काय? x कोणाला मानले? रुंदी आली 170. लांबी काय असणार त्याच्या दुप्पट, म्हणजे किती? 17 × 34 340 सेंटीमीटर आले. मग आता आपण सहज आयताचं क्षेत्रफळ काढू शकतोय. कसं काढणार? आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणिला रुंदी. 170 गुणिला 140 केलं काय होणार? हे दोन शून्य आहे तसे जाणार, हे दोन शून्य दिले. आता काय होणार? 17 चौक 68, 8 हाताला 6, 17 3 51 आणि 6 झाले किती? 57, म्हणजे 57,800 चौरस सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ असणार, जे आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय.